नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आहोत आता सध्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील काजळी या ठिकाणी आणि या ठिकाणी भव्य दिव्य असं कृषीमंत्री केसरी आदतचं मैदान संपन्न झालं. या मैदानामध्ये सुंदर 11-11 आणि त्याच्या जोडीला पळाला 1,65-63 हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. दादा आपल्या समोर आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. दादा काय सांगाल, किती दिवसानंतर एक नंबर झाला? तब्बल 1 महिन्यानं गुलाल झाला आमचा मित्रांनो, तब्बल 1 महिन्यानंतर गुलाल झाला आणि एकच नंबर केला. त्या दिवशी मायसरला 1 नंबर केला, आज काजळला एकच नंबर केला. दादा हिंद केसरी होऊन सुद्धा असं काय नाही की दररोजच 1 नंबर करेल. 1 महिना तुम्ही गुलालाचा अनुभवला नाही, तर काय सांगाल याच्याविषयी? ह्याच्याविषयी जवळजवळ आम्हाला जसं बैल मैदानाला जायचा, गट काढायचा, सेमीला रोज नाराजगी पत्करून आम्ही घरी यायचो. तसं आम्हाला अक्षरशः वाईट वाटायचं. रात्र 10 वाजेपर्यंत आम्हाला झोपा पण लागते लागत. जसे बैल मार खायला त्यावेळेस आपण 1 नंबर केला, आपल्याला पायरा नाही चांगला टॉपचा, की आपण एवढा बैल टॉपला पळतोय. आज जर बैला पायरा झाला तर कोणाची गाड्या धरतोय बैल, एवढा बैल टॉपला बैल खेळतोय आता. पण पायऱ्या वाचून बैल आपला पण हे राहतो. ज्या दिवशी त्याला पायऱ्यात जर साथ भेटेल त्या दिवशी 1 नंबर करायचा का तर करायचाच. आणि मित्रांनो, अंधारात मुलाखत झाली होती आपली 61 फाटीची. त्यावेळेस त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की मथुरला भेटायचं आणि मथुरच्या बरोबर पण पळायचंय. तर त्यांची भेटीची इच्छा पूर्ण झाली. त्या दिवशी भेटीची इच्छा पूर्ण झाली. आता मथुरवर पळायची इच्छा राहिली, तर काय सांगाल त्याविषयी? मथुरची इच्छा आम्हाला तर शब्द दादा दिलेलाच आहे. आम्ही सगळी आतुरता वाटत बघतोय की आम्हाला शब्द दिला ह्या दिवशी पळायचंय. आम्हाला दादा 100% आमचा शब्द राखतील, आम्हाला बैल देतील, आम्ही 100% आमची इच्छा पूर्ण करतील, आमच्या टीमची इच्छा पूर्ण करतील. बरं. आणि त्याचबरोबर दादा, आज तुम्ही सांगितलं मला मगाशी मुलाखत सुरू व्हायच्या अगोदर, दाजींच्या गावातलं मैदान आहे आणि आज दाजींच्या गावातल्या मैदानात 1 नंबर केला. काय सांगाल त्याविषयी? त्या नावावरती आम्ही मायसरला पण 1 नंबर केलता, पेडगावला आम्ही ओपनला 9 नंबर केलता आणि आज त्यांच्या नावासाठी त्यांनी त्यांच्या गावात 1 नंबर करून दिला. बरं. म्हणजे 1 महिन्यात लक्षाने आणि 1 महिन्यानंतर गुलाल भेटला. म्हणजे इथला एक 30 दिवसाचा पिरियड गेला कसा होता तुम्हाला? गुलालच नाही, सारखं जायचं यायचं, कसं वाटत होतं? अक्षरशः वाईट वाटत होतं आम्हाला त्या दिवशी. पण आम्ही हार मानली नाही, आम्ही खचून गेलो ना. आम्ही तेवढं जिद्दीनं उभा पण राहिलो आणि आम्ही कष्ट करत राहिला. बरं, आज गाडी जॉकी कोण होतं? डीजी बालू ड्रायव्हर. डीजे. आणि मला अजून एक समजलं की पायरा लय लांबचा केला. पायरा कुठनं आणला? पायरा डीजी बालू ड्रायव्हरनंच केला. आणि आम्ही त्यांच्या नियोजनात डोळे टाकून आम्ही कधी बैलाचा कुठला व्हिडिओ पण बघत नाही. मित्रांनो, हा सुंदर 11-11 कुठलं गाव आहे त्याचं? खवसपूर, सांगली, सांगोला. बरं. मित्रांनो, खवसपूर सांगोल्याचा आहे बघा. एवढ्या लांबचा पायरा केला दादा? हो, डीजी ड्रायव्हरनेच केला. आम्ही व्हिडिओ पण बघितले नाहीत, काय नाही. ड्रायव्हर नियोजन करतात बैलाचं. बरं. आणि चांगलं नियोजन असतं ड्रायव्हर. आता कुठल्या मैदानात पळणार? आता आम्ही 24 तारखेला पळणार आहे. 24 तारखेला आदतला निमसोडला महाराष्ट्र केसरीला. म्हणजे चांगलं नियोजन. कसं काय नियोजन झालंय त्याचं? नियोजन झालं, ड्रायव्हरच केलं नियोजन. मैदान कसं पार पडलं आज कृषी मंत्री केसरी? एक रिसर मैदान झालं, चांगलं मैदान झालं. वेळेत पूर्ण झालं. एवढ्या गाड्या येऊन सुद्धा. हो. बरं. आणि डीजे ड्रायव्हर, बालू ड्रायव्हरच्या विषयी काय सांगाल? डीजी बालू ड्रायव्हर सांगायला एवढं कमीच आहे. ड्रायव्हरनं आमचा बैल आजपर्यंत उजेडत आणला, चांगलं नियोजन ड्रायव्हरने केली बैलाचं. आणि आमचं कष्ट आणि ड्रायव्हरचं कष्ट आज काहीतरी सार्थक झालं. बरं. कुठे आहेत ते आता ड्रायव्हर त्यांना कामानिमित्त गडबडीने गेलं. पण नाव भारी गाव, नाव एकदम भारी आहे नाही? बरं. आता आपण वळूयात सुंदर 11-11 या नंदीकडे आणि त्याच्या मालकांकडे. दादा, नाव काय आपलं? प्रकाश श्रीमंत भोसले. काय नाव म्हणाल? प्रकाश श्रीमंत भोसले. बरं दादा, आणि कुठली खरेदी सुंदर 11-11? ही 11-11 अचकदानीची खरेदी आहे. बरं. कुठली अचकदानी? कुठं आली? लोटेवाडी पैसे. लोटेवाडी फिश. त्याला तालुका कुठला आहे? सांगोलाच तालुका. सांगोलाच तालुका आहे. बरं. आणि कितीची खरेदी? ही 42,000 रुपयाला घेतलाय. फक्त 42,000 रुपयाला घेतलाय बघा. 42,000 रुपयाचा हिरा आज 1 नंबरचा मान. 1 नंबर केला. हे जे आधी 4-5 वेळा फायनलला राहिलाय. बरं. ह्याच्या आधी 5 वेळा फायनल राहिला होता. कुठं राहिला होता? माळशिरसला राहिला होता. हा. पुण्या अजून कुठं राहिला नाही. माळशिरसला 2 वेळा राहिला. कुठल्या मैदानात राहिला? आपला इजुरीचं मैदान आपलं. हा, इजुरी या मैदानात 4 नंबर केला. हा. पुण्या कचरेवाडीला 4च केला. बर. पुण्या डिगनची 4 केला. बर. पुण्या इजूरगडला 3 केला. बरं. आणि इतर पत्रपणे आम्ही क्वार्टर फायनलला मेघाला राहत होतो. आता पत्र बैल मिळत नव्हता. 1-2 महिने आमचा विलय मोठा संघर्ष आहे. एवढा मोठा टॉपचा पायरा भेटला त्यावेळेस कसं वाटला? 1,62-63 बरोबर पळायचं हिंद केसरी ड्रायव्हरनं नियोजन केलं. म्हणजे पळूया तर पळूया, 1 मिनिटात आम्ही होय म्हणून सांगितलं, काय अडचण नाही. नाव काय त्याचं ड्रायव्हरचं? भालू डीजे भालू का? डीजे आम्ही बाळू म्हणतो डीजे भालू. डीजे भालू. हा, भारी नाव आहे का नाही? होय. बरं. आणि हे
पहिरा एवढा सुंदर झाला होय. आणि एवढ्या लांब आला, किती किलोमीटर पडलंय? आम्हाला भरते 110 किलोमीटर. बरं, आणि आता नियोजन कोण करते याचं सगळं? नियोजन केलं तर राहुल बनकरने. आता कोण करतं कोण? काय आम्ही स्वतः करतो, आमची टीमच करते. दांडावाडीची माहिती पोर आहे ती, बरं, माऊली लव्हार आहे, बरं, बरं. दत्ता गंभीर आहे ते, राहुल गंभीर आहे ते, बरं बरं पुण्या आपलं अन्नाचं नाव काय, सत्यवान पिपळे आहे ते, बरं बरं सुट्टी मेकर आहे ही थापला गडी आमचा बरं माऊली लव्हार. बरं बरं गरिबीतली समधी पोर आहे आम्ही समधी सर्वसामान्य. पाहुणा आहेत आमचं इथलं मळशिरचं जवळ. बरं 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 ही बी समधी जवळची आहे समधी ती बा आमचा पुतण्या ही पोरगा आहे इथं बरं. समधी आमची घरातली जाईल. पोरं भरपूर आहेत तुम्हाला पोर आले तरी आमची निमी पोर आली नाही, तिकडे खरसुंडीला एक मैदान निमा आहे तिकडे गेले त्या बरं बरं तिकडे गाडी आमची क्वार्टर राहिली वाटतं, बरं पण आम्ही इकडे आलो ती तिकडे गेले ते. बरं बरं 2 गाड्या राहिल्या म्हणायच्या आज. हो 2 आहे त्या. बरं, आणि आजचं मग काय मैदान कसं झालं दादा? मैदान 1 नंबर झालं, बरं चांगलं झालं. ड्रायव्हर चांगला मिळाला, बैल चांगला मिळाला, सुंदरनं आमच्या साथ दिली, लक्षानं साथ दिली आणि 1 नंबर करून दावला. एवढंच आमची इच्छा होती, 1 नंबर करायची, करून दावलं त्यानं आम्हाला. 750 गाड्यात 1 नंबर केला. 750 गाड्यात 1 नंबर त्यानं केला. पुढचं नियोजन काय त्याचं? पुढचं नियोजन आता बघू. राहुल बनकर कळल, बालू ड्रायव्हर आहे. अंदाज कुठलं मैदान? आता 3 तारखेला पडलंय, इजुरीला पडलंय. जेजुरीला पडले हो 3 तारखेला पडणार आम्ही. ती फाटी जवळ पडत असेल, जवळ आहे आम्हाला जरा. हा निमगावपाशी. हा चला, तुमचं सगळ्यांचं अभिनंदन, असंच कायम गुलाबात राहा. होय धन्यवाद. धन्यवाद.